ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. देवाचा आभार मानूया की पुन्हा एकदा पवित्र देवानं ही महान संधी आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे. आज आपण गेल्या आठवडाभर पाहत आहोत की ख्रिस्ती वर्तणूक आमची कशी असायला हवी आणि ख्रिस्ती वर्तणूक ही का महत्वाची आहे आणि कोणत्या पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे याबद्दल आपण शिकलो गेलो आहोत. आणि मग आज आपण पाहणार आहोत की उदाहरण होण्यासाठी जगणं. आमचं ख्रिस्ती जीवन हे आम्ही जगत असताना आमच्या जीवनाकडे बघून इतर लोक प्रसन्नित होतात की हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी एक उदाहरण आहे आणि तो आम्हाला दाखवून देतो की देवानं जसे प्रेम वृत्ती दाखवली आमच्यावरती त्या प्रकारेच तो देव देखील त्याच पद्धतीने जीवन जगत आहे. येशू ख्रिस्त आम्हाला सर्व गोष्टीच्या द्वारे एक जीवनाचा कित्ता जो स्वर्गीय भांडारातील ज्या गोष्टी आहेत त्याच्याद्वारे आम्हाला सर्व गोष्टी सांगत आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो की त्याच्या वचनाच्या द्वारे ह्या जगामध्ये आपण जीवन जगत असताना कोणालाही अडकण होऊ नये. आध्यात्मिकरित्या आपण वाढत असताना देव त्याच्या अंतकाळामध्ये कशा प्रकारे कार्य करेल किंवा देवाची प्रीती कसं त्याच्या जीवनामध्ये टिकून राहील ह्याकडं आमचं सर्वस्व लक्ष असणं फार गरजेचं आहे. कारण की उदाहरणं बनण्यासाठी किंवा त्यांचं जीवन बदलण्यासाठी आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्षरित्या आपण ख्रिस्ताला वागवणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून पहिले करासपत्र याचा 10वा अध्याय आणि 32वा वचन सांगते की पौल म्हणतो, कुणालाही अडखळवणारे होऊ नका. कोणालाही, लहान असो किंवा मोठा असो, यहुदी असो की हेलने असो, कुणालाही तुम्ही अडखळण होऊ नये यासाठी जपलं पाहिजे. कारण की जर आम्ही अडखळण होत असेल तर देवाचा जो मनोदय आहे तो कधी पूर्ण होणार नाही. आणि म्हणून जे ख्रिस्ती जीवन आहे ते कधीच अडखळण होऊ शकत नाही. ते इतरांना तारण देण्यासाठी, इतरांचं जीवन बदलण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून प्रेषितांची कृती याचा 24वा अध्याय आणि 16वं वचन आपण वाचूया की देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यज्ञ करीत असतो. पाऊल आपल्याला त्याच्या जीवनाद्वारे सांगत आहे की देवा संबंधाने मनुष्य संबंधाने देखील तो त्याचं जीवन व्यवस्थित आणि शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण ह्या गोष्टी जपणं फार गरजेचं आहे. आपण मनुष्यांशी वागत असताना हे तोंड देखलापणानं आपण जीवन जगतो आणि वागतो देखील. जवळचा असेल तर जास्त प्रेम करतो आणि लांबचा असेल तर आपण त्याला इतकी किंमत देत नाही किंवा आवडणाऱ्या व्यक्तीवरती आपण जास्त संभाषण देखील करतो आणि प्रेम देखील करतो आणि व्यवहार देखील त्याच्याशी जास्त प्रमाणात करत असतो. पवित्र देवाचं वचन आम्हाला सांगतं की सगळ्यांबरोबर मन जे आहे ते शुद्ध ठेवलं पाहिजे. प्रत्येकासाठी एकच व्यवहार असला पाहिजे, एकच मन असलं पाहिजे जसं की येशू ख्रिस्ताचं आहे. आम्हा प्रत्येकांसाठी पवित्र देवाचं जे प्रेम आहे ते वधस्तंभावरती आम्हाला गेलेलं पाहायला मिळतं. सर्वांचा तारण व्हावं, सर्वांचा विकास व्हावा, देवाच्या तारण्याची योजनाची त्यांच्यामध्ये एक संधी मिळावी म्हणून पवित्र देव हे प्रेम त्याच्याद्वारे आम्हापर्यंत दाखवत आहे. हे मन जे आहे ते ख्रिस्तामध्ये आहे आणि ते ख्रिस्तच आम्हाला जगण्यासाठी संधी देतो. आणि म्हणून ते शुद्ध राखण्यासाठी आपण रोज त्याचा यज्ञ करणं फार गरजेचं आहे. म्हणजे समर्पित जीवन जगणं हे फार गरजेचं आहे. रोज देवाच्या सातत्य आमच्या जीवनामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. जर आपण समर्पित असं जीवन जगायला लागलो तर आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून पवित्र देव म्हणतो की माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यज्ञ करेन. हे ठरवलं पाहिजे आपण. आज निश्चय आपण केला पाहिजे की माझं मन हे मी सातत्यानं देवामध्ये राखीन आणि शुद्ध ठेवण्याचा देखील प्रयत्न करेन. कारण की जर शुद्ध न ठेवलो आणि सैतानानं जर आपल्यावरती राज्य केलं तर देवाची जी योजना आहे की कोणाचाही नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं त्याच्यापासून आपण वंचित राहू शकतो. म्हणून ख्रिस्त जे सांगतो त्याच्याकडे आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. दुसरे करासपत्र याचा 5वा अध्याय आणि दुसरं वचन आपण 10वं वचन आपण ह्यावेळेस वाचूया.
कारण कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. देव आम्हाला स्पष्ट सांगतो की आम्हाला न्यायासमोर उभं राहणं हे फार गरजेचं आहे. ज्या खऱ्या स्वरूपाने प्रकट झालं पाहिजे, ते खरंच स्वरूप आमच्यामध्ये दिसलं नाही, देहाने केलेली जी फळं आहेत, ती फळं जर आपण दाखवली नाही, चांगली दाखवली नाही, तर देवासमोर आम्हाला खऱ्या स्वरूपाचं आम्हाला किंवा ख्रिस्ताच्या स्वरूपाचं आम्हाला त्या ठिकाणी जीवन असलेलं जगताना पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून देव आम्हाला सांगतो की ती मग बरे असो किंवा वाईट असो, ह्या सगळ्या गोष्टींचा न्याय होणार आहे. ते न्याय होत असताना जर आपण हे ख्रिस्ती म्हणून जो आम्ही आमच्या जीवनाला संबोधतो, त्या जीवनामध्ये जर आपण खऱ्या ख्रिस्ताला घेऊन जगलो नाही, तर न्यायासमोर आपण जात असताना आम्हाला कदाचित त्या अग्निगंधकामध्ये देखील जावं लागेल. जर आपण खरं ख्रिस्ती म्हणून जीवन जगलो नाही किंवा उदाहरण म्हणून आपण जगलो नाही. आणि ते म्हणून जीवन जगण्यासाठी आज आपल्या जीवनामध्ये आपण किती समर्पित जीवन आमचं जगतो ह्याच्याकडे आमचा कल असणं फार गरजेचं आहे. पहिले योहान याचा 2 अध्याय आणि 6 वचन सांगतं, मी त्याच्या ठायी राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. जसा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो की मी ख्रिस्ती आहे आणि मी त्याच्या ठायी राहतो, असं प्रत्येक व्यक्तीनं म्हणणाऱ्यानं तो जसा चालला तसंच चाललं पाहिजे. येशू ख्रिस्त कधी पापात चालला नाही, येशू ख्रिस्त कधी खोटं बोलला नाही, येशू ख्रिस्तानं कधी 10 आज्ञा मोडल्या नाहीत, कोणत्याही वाईट गोष्टीमध्ये तो जीवन जगला नाही. आणि मग जर येशू ख्रिस्त किंवा ख्रिस्ती वर्तणूक आम्हाला जर ठेवायची असेल, तर त्याच्या ठायी आपण राहतो, तर त्याच्या ठायी असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच्या जीवनामध्ये अवलंबल्या पाहिजे किंवा त्याच्या पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे. ख्रिस्त आम्हाला हाच कित्ता आमच्या जीवनामध्ये गिरवण्यासाठी सांगत आहे, की ख्रिस्त त्याच्यामध्ये राहतो, तर तो कधीही वाईट वागणार नाही किंवा सैतानाच्या मार्गावरती देखील जाणार नाही. आणि म्हणून देव आम्हाला सांगतो, की आपण त्याच्या आज्ञा पाळल्या, तर त्यावरून आपणास कळून येते, की आपण त्याला ओळखतो. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत आणि मगच आपण त्याला ओळखू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण राहू शकतो. या आज्ञाला फार महत्व आहे. बंधन आहे आमच्यासाठी. आणि जर आज्ञा आपण मोडल्या, तर आपण त्याला ओळखू शकत नाही आणि आज्ञा पाळणं किती महत्वाचं आहे, हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्त तेच आम्हाला सांगतो. परमेश्वरच्या सर्व आज्ञा तो पाळतो, परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो. तो जे काही सांगतो तेच तो करतो. स्वतःचं काही करतच नाही. आज आपण स्वतःच न करता प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकणं आणि करणं हे फार गरजेचं आहे. कारण की तो जसा चालला तसं आपण चाललंच पाहिजे. आणि हेच खरं उदाहरण आमच्या जीवनाचं बनू शकतं. आपण जर अशा पद्धतीने जीवन जगलं, तर कोणी आमचा जो कडं जे बोट दाखवतात ते बोट देखील दाखवता येणार नाही. आणि म्हणून सेवा करण्यासाठी जगणं हे फार गरजेचं आहे. देव आम्हाला सेवा करण्यासाठी आमंत्रित करत आहे. आपण किती देवाची सेवा करतो ह्याच्याकडे देखील आपला कल असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पहिले ग्रंथ पत्र याचा 10 अध्याय आणि 33 वचन सांगतं, तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांना संतोषतो आणि त्याचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्ही करा. पौल त्याच्या जीवनाच्या द्वारे सांगतो, की सर्व गोष्टीमध्ये मी सर्वांचं हित पाहतो. सगळ्या गोष्टींच्या द्वारे आपण विचार केला पाहिजे, की मी कितपत लोकांचा विचार करतो आणि त्यांच्या हितासाठी, हे तारणासाठी मी माझं जीवन खरोखर उत्तेजित करणारा असं मी बनवतो. कारण की देवाला आनंद होतो तो म्हणजे इतरांच्या जीवनामध्ये तारण देण्यासाठी आपलं मन ज्यावेळेला पुढं येतं. म्हणून कधी स्वतःच हित न पाहता इतरांचं हित पाहणं फार गरजेचं आहे. इतरांच्या हितासाठी झटणारा फक्त येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या जीवनाद्वारे दाखवतो. पौल देखील त्याचं जीवन आमच्या समोर दाखवून देतो. असे सगळे त्याचे परिचित जे आहेत, त्यांनी स्वतःचा विचार न करता स्वतःच्या जीवनाबद्दल काय त्याग होईल किंवा काय गोष्टीचा परिणाम त्यांच्या जीवनावरती होईल ह्याचा विचार त्याने केला नाही.
सेवा करण्यासाठी त्यांनी आपले प्राण देखील दिलेले आहेत. त्यांनी जीव त्यांचा गमावलेला आहे सेवा करत असताना. इतरांचं तारण व्हावं, इतरांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या दैवी स्वर्गीय गोष्टी त्यांच्यामध्ये याव्यात, यासाठी पवित्र देवानं त्यांना संधी दिली. आणि म्हणून प्रकटीकरण याचा 21वा अध्याय 4थं वचन सांगतं की स्वर्गात ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी दात खाणं, रडणं, शोक, कष्ट कोणत्याही गोष्टी नाहीये. त्या त्या गोष्टी मनुष्याला द्याव्यात यासाठी अनेक लोकांनी आपलं स्वतःचं हित न पाहता त्यांनी दुसऱ्यांचं हित पाहून आहो ते देखील दिलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून ती गोष्ट आपण आमच्या जीवनामध्ये करूया की ख्रिस्ती वागणूक आमच्या जीवनामध्ये टिकून राहील. पुष्कळ जणांचं हित आपण पाहायला पाहिजे, पुष्कळ आवडत्या व्यक्तीचा नाही, पुष्कळ जणांचं, पुष्कळ व्यक्तींपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि देवाचं सेवा कार्य आपल्याला तिथपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मत्तयाचा 20वा अध्याय आणि 28वा वचन या ठिकाणी आपण वाचूया. सांगत आहे की ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही, तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यासाठी आला आहे. येशू ख्रिस्त कधी स्वतःची सेवा करून घेत नव्हता आणि घेतली देखील नाही. आज आपण ठरवलं पाहिजे की आपण आमच्या स्वतःच्या सेवेसाठी आपण काय काय गोष्टी करतो, आपण कोणत्या गोष्टीनं नटलं जातो, सजलं जातो आणि कितपत आम्ही सेवा करतो. कारण की देव आम्हाला सांगतो की मनुष्याचा पुत्र तो कधीच त्यानं आपली सेवा करून घेतली नाही. तो प्रत्येकाच्या लोकांपर्यंत तो सेवा करण्यासाठी तो पोहोचला, खेडोपाड्यामध्ये गेला, देवाचं वचन त्या ठिकाणी पेरलं, अनेक रोगराई आजार पण होते त्याच्यावरती देखील त्यानं मात केली आणि देवाचं वचन त्यानं तिथपर्यंत पोहोचवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो की पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण देखील त्यानं दिलेला आहे. आणि एवढंच नाही तर सेवा करून त्यानं आमच्या समोर एक उदाहरण देखील त्यानं बनवलेलं आहे. आज आमचं उदाहरण काय आहे किंवा आमचं जीवन कशा पद्धतीने आपण जीवन जगतो, आमच्याकडून कोणी आदर्श घेतं का, आमच्याकडून ख्रिस्ती कोण, आम्हाला खरे ख्रिस्ती कोणी म्हणतं का, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. जर आम्हाला कोणी खरे ख्रिस्ती म्हणत नसतील, जर देवाच्या वर्तणुकीचा भाग आम्हाला कोणी म्हणत नसेल, तर गांभीर्यानं विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आपण शेवटच्या काळामध्ये जीवन जगत आहोत. जर आमच्या अंतःकरणाचा जर पालट झाला नसेल, अंतःकरणामध्ये जर ख्रिस्त नसेल, तर आम्हाला देवाचं जीवन हे आम्हाला जगता येणार नाही किंवा देवाचा तारणाचा देखील अनुभव आम्हाला घेता येणार नाही. म्हणून सर्व गोष्टीमध्ये आपण देवाला संतोषण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी आपण करणं हे देखील फार गरजेचं आहे. आणि म्हणून सांगत आहे की आवश्यक गोष्टी आणि मार्गदर्शन देखील फार गरजेचं आहे. व्यक्तीच्या जीवन पद्धतीचा प्रभाव आणि आध्यात्मिक अनुभवावर आणि त्याच्या साक्षीवर पडतो. म्हणून मंडळी या संघटित संस्थेचे सभासद होऊन इच्छिणाऱ्यांसाठी जीवन पद्धतीचे प्रमाण म्हणून कमीत कमी काही आवश्यक गोष्टी ठरवलेल्या आहेत. हे जे तत्व बनवलेले आहे ते तत्व ह्यासाठी आहे की जीवनशैली आपण जगत असताना, ख्रिस्ती वर्तणूक जीवन आपण जगत असताना हे मार्गदर्शन हे फार गरजेचं आहे आणि आवश्यक गोष्टी देखील पाळणं फार गरजेचं आहे. जर आपण आमच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक गोष्टीमध्ये देवाला प्राधान्य दिलं तर सगळ्या गोष्टीवरती आपण राज्य करू शकतो. आणि म्हणून सांगत आहे या प्रमाणात गोष्टीमध्ये तंबाखू, मादक पेये, मन उत्तेजित करणारे रसायन द्रव्य आणि अशुद्ध मांसमय अन्न याचा त्याग करणं आणि पोशाख व प्रसिद्धीच्या वेळेचा सदुपयोग या बाबतीतील प्रगतशील ख्रिस्ती अनुभवाचा प्रवाह यांचा समावेश होतो. ज्या वाईट गोष्टी आहेत ह्या ज्या आपण शिकलो आठवडाभर ह्या दूर ठेवणं आणि त्याच्यातून आम्हाला ज्या वेळेस देवाचा वेळ मिळेल त्यावेळेस देवाची स्तुती आणि आराधना करणार, देवाला वेळ देणं हे फार गरजेचं आहे. कारण की हेच प्रगतशील ख्रिस्ती अनुभव आहे, ख्रिस्ती जीवनाचा एक ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. आणि म्हणून देव जर आम्हाला ह्या गोष्टी शिकवत असेल की प्रगतशील व्हायचं असेल तर ह्या 28 तत्वांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कमीत कमी अपेक्षितल्या या काही गोष्टीमध्ये देवाच्या सर्व उत्कृष्ट गोष्टी आलेल्या नाहीत. ती केवळ प्रगतशील तेजस्वी अनुभवातील घेतलेल्या महत्वपूर्ण प्रथम पायऱ्याचे दर्शक आहेत. विश्वासकांच्या समाजामध्ये ऐक्य निर्माण होण्यासाठी असे प्रमाण स्वभाव सिद्ध आधार बनते.
जो विश्वासकांना समाजामध्ये एक स्थान निर्माण करू शकेल आणि देवाच्या सगळ्या ज्या सेवा करण्याच्या वृत्ती आहे किंवा जीवन जगण्याची पद्धत आहे, स्वर्गीय सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, ते आम्हाला टिकवून ठेवण्यासाठी जे जे देवानं अनुभव आमच्या समोर दिलेले आहेत ते घेऊन जगण्यासाठी देखील पवित्र देव आम्हाला मार्गदर्शन करत आहे. म्हणून त्याचा स्वभाव बनणं हे फार गरजेचं आहे. म्हणून सांगत आहे, ख्रिस्ती वर्तवणुकीचा विकास देव सादृश्य प्रगतशील असून संबंध आयुष्यभर ख्रिस्ती सहयोग त्यामध्ये अंतर्भूत आहे. शास्त्राभ्यासामध्ये आणि प्रार्थनेमध्ये ख्रिस्त आपली शिकवण आम्हाला अशी प्रकट करतो की जसे प्रत्येक दिवशी आम्ही आपली इच्छा ख्रिस्त नियंत्रणाला वाहून देतो आणि त्याच्या शिकवणीला दर दिन अनुरूपता दर्शवतो, यालाच पवित्र जीवन म्हणतात. देव ख्रिस्ती वर्तणुकीचा विकास आमच्यामध्ये करण्यासाठी जो ख्रिस्त आम्हाला शिकवण देतो, त्या ख्रिस्त शिकवण देणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये आपण त्याचं चिंतन म्हणून केलं पाहिजे. कारण की ख्रिस्ताला जर आमच्या जीवनावरती नियंत्रण ठेवणारं जर बनवलं आणि दर दिवशी आपण त्याला आवडणाऱ्या गोष्टी केल्या, त्याच्या जीवनामध्ये राहण्यासाठी आमचं जीवन जर दिलं, तर पवित्र जीवन आम्हाला हे देव आम्हाला देणार आहे. म्हणून म्हणताय, आम्हाला वेगवेगळ्या प्रमाणाने पोक्तपणा प्राप्त होतो, म्हणून जे दुर्बल बंधू आणि भगिनी आहेत आणि त्यांचा न्याय करण्यापासून दूर राहणे हे फार महत्वाचं आहे. जे खरोखर गरीब आहेत किंवा दुर्बल आहेत, बंधू भगिनी आहेत, त्यांना दोष न देता त्यांची वाढ कशी होईल, ख्रिस्ताच्या सामर्थ्याने त्यांचं जीवन कसं बदललं जाईल, याच्याकडे कल असणं फार गरजेचं आहे. जर आपण ख्रिस्ताच्या वाढ होण्यासाठी किंवा एखाद्याचं जीवन बदलण्यासाठी आपण जर काही गोष्टी करत असेल आणि त्यांचं दोष किंवा न्याय देण्यासाठी आपण जीवन जगत नसेल आणि त्याची वाढ होण्यासाठी जीवन जगत असेल, तर ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हणत आहे की रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय 1 वचन, जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा, पण शंका शुकांचा कुशंकांचा निर्णय लावण्याकरता करू नका. जो विश्वासामध्ये दुर्बळ आहे त्याला कणखर बनवण्यासाठी पवित्र देव म्हणतो त्याला जवळ करा, त्याला बोध द्या, त्याला देवाच्या ज्ञानानं भरून काढा. पण शंका घेत असेल किंवा त्याला जवळ देखील घेऊ नका, हे देखील आपल्याला वचन सांगतात. आज पवित्र देव विश्वासानं आम्हाला दुर्बळ असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी सांगत आहे. आणि म्हणून ख्रिस्ती वर्तणुकीचा विकास तिथंच करतो, जे दुर्बळ आहेत त्यांना देवाचं वचन सांगणं आणि देवाच्या सामर्थ्यानं बनवणं. ख्रिस्ताबरोबर संयोग झालेल्या ख्रिस्ती लोकांच्या पुढे एकच उद्दिष्ट नमुना आहे, तो म्हणजे त्याच्या तारणासाठी जो मौल्यवान योजना स्वर्गीय पित्याने केली आहे, त्याचा दर दिने सन्मान करण्यास ते पराकष्ट करतील. यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करा. सातत्यानं आम्ही हाच विचार केला पाहिजे. जर आपण या गोष्टीमध्ये देवाचं जे ख्रिस्ती वर्तणूक आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आपण खाता पिता जे काही करू त्याच्यामध्ये पोक्तपणा जर आणला किंवा देवाचं सामर्थ्य जर आम्ही आणलं, तर फार गरजेचं आहे. आज आपण प्रत्येक वेळेला देवाचं गौरव करण्यासाठी संधी शोधली पाहिजे. खाता पिता हे आम्हाला फार महत्वाचं आहे. आपण पुष्कळ वेळेस दिवसभरामध्ये काही ना काहीतरी खात राहतो, पित राहतो. त्यावेळेस आपण किंवा काही कामं देखील आपण करत राहतो. प्रत्येक वेळेला संधी देव देतो, त्याला प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. सातत्यानं प्रार्थनेमध्ये आपण राहणं फार गरजेचं आहे. ती संधी आम्हाला मिळालेली आहे की देवानं आपल्यावरती उपकार केले आहेत, त्या उपकाराच्या द्वारे आम्हाला देव काहीतरी शिकवू पाहतो आणि तो आदर्श जीवन आमच्या समोर घडवू पाहत आहे. म्हणून आमचं जीवन हे देवाला स्वीकारणार असावं आणि देवाचा देखील जो मार्गदर्शक तत्वाचा अनुभव आहे तो आमच्यामध्ये घेऊन ठेवणं देखील फार महत्वाचं आहे. जर वर्तणूक आम्हाला आमची सुधारली, तर तारण हे आमच्या समोर निश्चित आहे. आणि म्हणून पवित्र देवानं जे आम्हाला आमचं शरीर हे मंदिर दिलेलं आहे, या शरीरामध्ये देवाचं अस्तित्व वास्तव्य असण्यासाठी देखील झटत राहा. देव नक्की आमच्या सर्व गोष्टीच्या द्वारे संतुष्ट होईल आणि आम्हाला तारणाचा मुकुट देईल. आणि म्हणून ख्रिस्तीची वर्तणूक आहे, ती वर्तणूक आम्हाला शुद्ध ठेवण्यासाठी देव आम्हाला सहाय्य मदत करो. गेल्या आठवडाभर आम्हाला ख्रिस्ती वर्तणूक याच्यावरती शिकवण्यासाठी
पवित्र देवानं संधी दिली त्याबद्दल देवाचे मी आभार मानतो. आणि विशेष करून मला देखील देवाच्या वचनातून बोलण्याची साऊथ महाराष्ट्र सेक्शन पास्टर राकेश चव्हाण आणि सरांनी मला ही संधी दिली त्याबद्दल सरांचे देखील मी आभारी आहे. देवबाप करू या संपूर्ण अध्यायाच्या द्वारे ख्रिस्ती वर्तणूक आम्हाला शुद्ध ठेवण्यासाठी आणि ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी देखील सायन मदत करू हीच परमेश्वराची प्रार्थना आहे. थँक्यू सो मच.